प्रार्थनान हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसासम वागणे. सर्वांना नमस्कार, शुभ सकाळ. नवनियुक्त शिक्षक प्रशिक्षणानिमित्त आजचा चौथा दिवस, पूर्ण क्रमांक 3 डॉक्टर APJ अब्दुल कलाम या आमच्या 3 नंबरच्या पुलावाकडे आज परिपाठाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. परिपाठ सुरू करताना मी माझा परिचय देतो. मी अनिल द्वारकेनाथ मस्के, संगमनेर बाल शिक्षण मंडळाची पद्मरसिक शाळा या शाळेतील प्राथमिक शिक्षक, तसेच माझे कुल क्रमांक 3 मधील सहकारी शिक्षक आणि शिक्षिका आपल्या समोर आजचा परिपाठ सादर करणार आहेत. परिपाठाची सुरुवात नित्य नियमाप्रमाणे आपण राष्ट्रगीताने करूयात, त्यानंतर राज्यगीत होईल. धन्यवाद. एक सावधान. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे माता की. सर्वांनी जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीतीनं आम्हा तुझी मुळी कडकडणाऱ्या नभा. अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचेही दस्तगाठी तो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. उमलत आहे अशा या आनंदाच्या वातावरणात आजच्या परिपाठाला सुरुवात होत आहे. सागराला साठ असते पाण्याची, बागेला शोभा असते फुलांची, तसेच आजच्या परिपाठाला साथ आहे माझ्या सहकारी शिक्षक आणि शिक्षिकांची. भारताचे आहे संविधान महान, लोकशाहीचा दिला त्याने मान. हक्क कर्तव्य शिकवते ती गाथा, जय भारत जय संविधान. संविधान प्रास्ताविक करण्यासाठी, प्रास्ताविक वाचन करण्यासाठी मी मंचावरती माझे सहकारी शिक्षिका सौ मोरे मॅडम यांना समोर बोलवत आहे. सर्वांना सविनय नमस्कार. माझे नाव सौ कल्पना प्रसाद मोरे.
कुल नंबर 3 डॉक्टर APJ अब्दुल कलाम. आज आपण सर्वजण संविधानाचे प्रास्ताविक सादर करणार आहोत, म्हणून माझ्या मागे तुम्ही संविधान म्हणायचं आहे. आम्ही भारताचे लोक, सर्वांनी हा भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जय हिंद. मी सर्व मान्यवरांना, शिक्षक वृंद, मार्गदर्शक, सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्थानापन्न होण्याची विनंती करतो. बैठे सावधान. देवा आम्हा ज्ञान दे, सद्विचारांची शान दे. आजचा दिवस सुंदर होऊ दे, सुख शांतीचे वरदान दे. अशाच प्रकारे आपण एक देवाकडे छानशी प्रार्थना करणार आहोत आणि या परिपाठामध्ये एक सुंदर प्रार्थना आम्ही सादर करणार आहोत. प्रार्थना आपण सामूहिकरित्या घेणार आहोत. त्यासाठी सर्वांनी कृपया हात जोडावेत. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. प्रांत भाषा वेश सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे.
जितके ते जगावे चांगले पाऊले चालू पुढे जे थांबले ते संपले घेतला जो श्वास आता तो पुन्हा लाभणे माणसाने माणसाशी माणसा समभागणे हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसा समभागणे हीच आमची प्रार्थना. सर्वांचे खूप खूप आभार. सुंदर सकाळी देवाचं नामस्मरण हे एक नवचैतन्य आणि दिवसाची सुंदर सुरुवात सर्व दिवसभर आपल्या शरीरामध्ये एक ऊर्जेची लाट आपल्या शरीरामध्ये संचारते आणि हाच उत्साह दिवसभर टिकून राहतो. म्हणून आपण एक सुंदर एक प्रार्थना आपण इथे सर्वांच्या सोबत एक प्रार्थना आपण सादर केली. सर्वांचे खूप खूप आभार. विचारांनी उजळतो जीवनाचा मार्ग, सद्विचार देतात प्रेरणेचा सर्ग. सत्य प्रेम करुणेची शिकवण घेऊ, आजचा विचार मनात साठवून ठेवू. अर्थातच आजच्या सुविचार आपल्या समोर सादर करण्यासाठी सौ थोरात मॅडम यांना मी माझ्या सहकार्यांना मंचाकडे आमंत्रित करतो. Good morning everyone. I am Madhuri Thorat from Chandaneshwar Vidyalay, Chandanapuri, Sangamner, presenting today's thought. The one person who is educated is the one who has learned how to learn and change. म्हणजेच जो शिकण्याची आणि बदलण्याची कला शिकतो तोच खरा शिक्षित व्यक्ती असतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅडम. प्रत्येक दिवस काहीतरी सांगतो, नवा विचार नवी दिशा देतो. चला जाणून घेऊया आजचा दिवस खास. दिनविशेष करेल ज्ञानाचा प्रवास. अर्थातच आज काहीतरी नवीन घडलं असेल, ज्ञानामध्ये आणखी भर टाकूया आणि आजचे दिनविशेष जाणून घेऊया. तर दिनविशेष सादर करण्यासाठी मी सौ पाटील मॅडम यांना मंचावरती आमंत्रित करत आहे. सौ पाटील मॅडम. सर्वांना नमस्कार. मी अश्विनी राकेश पाटील, चंदनेश्वर विद्यालय, चंदनापुरी, संगमनेर. आज आपल्या समोर दिनविशेष सांगणार आहे. आज मंगळवार दिनांक 28 ऑक्टोबर 2025. आजचे दिनविशेष: जागतिक आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन डे, जागतिक हिप्नोटाइज डे. सन 1636 अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठाची स्थापना. सन 1969 तारापूर अणुवीज निर्मिती केंद्र सुरू. धन्यवाद मॅडम. इतिहासामधील भूतकाळामधील काही गोष्टी घटना म्हणून आजच्या करंट नॉलेज म्हणजे चालू घडामोडी मधून आपल्या ज्ञानामध्ये भर टाकण्यासाठी श्री पंकज सर यांना मी आमंत्रित करत आहे. माझं नाव पंकज रघुनाथ, सिग्नेचर विद्यालय, सुकेवाडी, संगमनेर. याचं करंट म्हणजे चालू घडामोडीबद्दल सांगणार आहे. तर आज निवडणूक आयोग पुढील 2 वर्षात 12 राज्यात 51 कोटी मतदारांची पडताळणी करणार. मुंबई येथे होत असलेल्या इंडिया मेरीटाईम मध्ये 55,000 कोटींचे महाराष्ट्राकडून करार. बंगालच्या उपसागरात तयार झालेले मोठा चक्रीवादळाने महाराष्ट्रासह अनेक राज्यात येथे 24 तासात अतिवृष्टीचा इशारा. सूर्यकांत पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती गोगोई यांच्याकडून शिफारस. सरकारी बँकांमध्ये भारतीय गुंतवणूक मर्यादा 49% वाढवणार. श्रेयस अय्यर IPO मध्ये ऑस्ट्रेलियाने होत असलेल्या सामन्यादरम्यानची खबर. संकुचित व्यापार तत्व जगात धोकादायक. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचे अमेरिकेबद्दल. धन्यवाद पंकज सर. करंट नॉलेजच्या माध्यमातून चालू घडामोडी
जसं काही वाटलं आपल्याकडे समोर एक टीव्ही चॅनलच उभं केलेलं आहे आणि आपल्याला आजच्या बातम्या न्यूज पंकज सरांनी छान प्रकारे आपल्या समोर सादर केल्यात. छोट्याशा कथेत छोटा विचार, तिच्यात दडलेली जीवनधार. छोट्याशा कथेत छोटा विचार, तिच्यात दडलेली जीवनधार. एका आता कथा मन लावून घेऊया शिकवण त्या शब्दांतून. अर्थातच कथा म्हटल्यानंतर आपल्या लक्षात आलेच असेल, एक छोटीशी बोधकथा आपण इथे सादर करणार आहोत. बोधकथा सादर करण्यासाठी आपण श्री घाटकर सरांना मी मंचावरती बोलवत आहे. श्री घाटकर सर, थोडस दूर जरा, गुड मॉर्निंग. थोडस दूर बघा. माझं नाव आत्माराम निवृत्ती घाटकर, श्रीराम विद्यालय कवठे कमळेश्वर, तालुका संगमनेर. आजच्या बोधकथेचं नाव आहे संधीचं सोनं. एक छोटस खेडेगाव असतं आणि त्या गावाजवळूनच नदी वाहत असते. त्या नदीजवळ एक शांत शिवमंदिर असतं आणि त्या मंदिरामध्ये एक पुजारी भगवान शंकराची उपासना करत असतो, पूजा करत असतो आणि त्याच त्या भगवान शंकरावर प्रचंड श्रद्धा असते, प्रचंड विश्वास असतो. आणि पावसाळ्याचे दिवस सुरू होतात. अचानक नदीला पूर यायला सुरुवात होते. नदीचं पाणी वाढत वाढत जातं आणि त्या मंदिराच्या पायऱ्यांना लागतं. पण त्या पुजाऱ्याला आपल्या भगवान शंकरावर प्रचंड श्रद्धा असते. तो मंदिर सोडायला काय तयार नसतो आणि नदीचं पाणी वाढत जातं, पायऱ्यांना लागतं मंदिराच्या. आणि गावकरी हे दृश्य बघतात आणि ते त्या पुजाऱ्याला वाचवण्यासाठी तिथे जातात किंवा त्याला सुरक्षितपणे काढण्यासाठी तिथे जातात आणि त्याला सांगतात, बाबा रे, नदीचं पाणी वाढत चाललेलं आहे, तुझ्या जीवाला धोका आहे, तू आमच्या बरोबर चल, आम्ही तुला घ्यायला आलो आहोत. परंतु तो पुजारी काही ऐकत नाही, कारण त्याची आपल्या देवावर प्रचंड श्रद्धा असते, विश्वास असतो. तो म्हणतो, माझा देवच मला वाचवेल. आणि तो त्याच्यावर निर्णयावर ठाम राहतो आणि ते गावकरी निघून जातात. हळूहळू नदीचं पाणी वाढतं, मंदिराच्या सर्व पायऱ्या भरू लागतात. पाणी मंदिरामध्ये घुसायला लागतं आणि परत पोलीस प्रशासन येतं आणि ते त्याला सतर्क करतात की नदीचं पाणी वाढलेलं आहे, तू आमच्या सोबत चल, तुझ्या जीवाला धोका आहे. परंतु हा पुजारी काही ऐकायला तयार नसतो. त्याच्या देवावर प्रचंड श्रद्धा असते. तो त्यांना पण सेम उत्तर देतो की मला माझा देवच वाचवेल, मी काय येणार नाही. आणि नदीचं पाणी वाढत जातं, पूर्ण शंकराचं मंदिर पाण्याखाली बुडतं आणि तो वर कळसावर जाऊन बसतो मंदिराच्या. आणि शेवटी भारतीय लष्कराचे जवान येतात हेलिकॉप्टर घेऊन आणि त्याला वाचवण्यासाठी साखळी सोडतात, चिडी सोडतात. ते बोलतात की तुझा जीव धोक्यात आहे, पूर्ण मंदिर पाण्याखाली गेलेला आहे, तू आमच्या सोबत चल. परंतु तो त्याच्या निर्णयावर ठाम असतो. तो म्हणतो, नाही, माझा देवच मला वाचवेल, माझा भगवानच मला वाचवेल. आणि तो त्यांना पण जाण्यास नकार देतो आणि ते लष्कराचे जवान तिथून निघून जातात. पाणी वाढत जातं आणि पूर्ण मंदिर पाण्याखाली जातं आणि त्याच्याबरोबर तो पुजारी त्या नदी बरोबर वाहून जातो आणि त्याचा मृत्यू होतो. नंतर त्याचा मृत्यू झाल्यावर जेव्हा तो स्वर्गात जातो तेव्हा भगवान शंकराला प्रश्न विचारतो की हे देवा, मी तुझी इतकी उपासना करत होतो, इतकी पूजा करत होतो, श्रद्धाने मी तुझं नाव घेत होतो, तू मला वाचवायला का आला नाही? त्यावेळेस भगवान शंकराने उत्तर दिलं, मी तुला 3 संधी दिली. पहिल्यांदा मी गावकऱ्याच्या रूपात आलो तुला घ्यायला, तेव्हा तू मला ओळखलं नाही. दुसऱ्यांदा मी पोलीस प्रशासनाच्या रूपात आलो, तेव्हा पण तुम्हाला ओळखलं नाही. आणि तिसरी संधी दिली तुला, मी भारतीय लष्कर जवानाच्या भूमिकेत आलो, तरी तुम्हाला ओळखलं नाही. त्या पुजाऱ्याला वाटत होतं प्रत्यक्ष भगवान शंकर आपल्यासमोर प्रगट व्हावे आणि त्यांनी आपल्याला घेऊन जावे. आणि अशा प्रकारे गोष्टीचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्या जीवनात पण अनेक संधी येत असतात, परंतु त्या संधी आपल्याला ओळखता येत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये ज्या संधी येत असतात त्या संधी ओळखायला शिका आणि त्या संधीचं सोनं करायला शिका. धन्यवाद. धन्यवाद सर, खूप छान बोधकथा सांगितली आणि आमच्या बोधकथेच्या रूपात माध्यमातून आपल्याला एक छानसा संदेश आणि एक शिकवण आपल्याला इथे ऐकायला मिळाली. खरोखर आहे एक मानसिकता माणसाची माणसाला किती बदलू शकते. म्हणतात ना, तुमची मानसिकता जर तुम्ही बदलली
तर अख्खं जग, संपूर्ण जग बदलण्याची क्षमता तुमच्यामध्ये निर्माण होते. मागच्या एका तासिकेत श्री होनसर आमच्या कुलामध्ये आले होते. मला त्यांची एक ओळ फार आवडली. एक छोट्याशा डबक्यामध्ये अडकून राहू नका. छोट्याशा एका डबक्यामध्ये अडकून राहू नका. पंख पसरवा आणि काहीतरी वेगळं करण्याचा विचार करा. काहीतरी वेगळं करण्याचा विचार करा. आणि हे वेगळं करण्यासाठी आपल्याला संधी खूप येत असतात. आणि ही संधी खरं तर आपल्याला ओळखायची असते. मी शिक्षक म्हणून मला स्वतःला भाग्यवान समजतो. अतिशय प्रावीण्य मला मार्गदर्शक लाभलेत. आपल्या सर्वांना मार्गदर्शक लाभलेत. प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण बरंच काही शिकणार आहोत. आणि नक्कीच हीच आपण एक संधी आपण ओळखू. आणि नक्कीच भावी जीवनात या प्रशिक्षणाचा आपल्या शैक्षणिक कालावधीत आपल्या सर्व जीवनात याचा प्रकाश नक्कीच आपल्याला दिसून येईल. आजच्या परिपाठामध्ये आपण सर्वांनी मला साथ दिली. मान्यवरांनी, श्री भांगरे सर, श्री होन सर, इतर सर्व मार्गदर्शक शिक्षक वृंद आणि सहकारी बंधू भगिनी यांनी खूप, मला माहित आहे खाली बसल्यानंतर पाठीला त्रास होतो. वेळेची मर्यादा पाळतोय आणि शांत सकाळ झाली ज्ञानमय, प्रेरणेने मन झाले तेजोमय. आता समारोप घेऊया भावनेने, शुभेच्छा घेऊया सर्वांच्या प्रेमाने. तर आजच्या परिपाठाची समारोप करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून समारोप करण्यासाठी सौ जाधव मॅडम यांना मी माझ्या सहकारी यांना मंचावरती आमंत्रित करीत आहे. सौ जाधव मॅडम. थोडस दूर पकडा. थँक्यू सर. थँक्यू. माझ्या गावकऱ्यांनी एकदम नाव काढलंय. मी संगमनेरच आहे. हो का सर? मी प्रॉपर संदेशात राहायचं, बुलढाणा जिल्हा. पण आता संगमनेर आता सर्व्हिसला तिथे पण संगमनेर सांगितलं सर. त्यांनी आम्हाला हा परिपाठ सादर करण्याची परवानगी दिली. तसेच सर्वजण उपस्थित राहिले. येथे उपस्थित माझ्या सर्व शिक्षक बंधूंचे देखील आभार. त्यांनी परिपाठात आपला सहभाग नोंदवला. या परिपाठाची व्हिडिओग्राफी करणाऱ्या श्री चव्हाण सर आणि श्री गाडकर सर यांचेही विशेष आभार. आणि परिपाठाचे इतके सुंदर नियोजन करणाऱ्या आमच्या श्रीमती मराठे मॅडम यांचेही विशेष आभार. वरिष्ठांच्या परवानगीने मी आजचा परिपाठ संपन्न धन्यवाद. सुंदर असा परिपाठ सादर केलेला आहे त्याबद्दल तुमचे आभार. आज आपल्याला 5 सिलेबस आजपासून आपल्या समोर येणार आहे. त्यांचा परिचय तुम्हाला करून देणं कर्तव्य आहे. तुम्हाला मी आतापर्यंत आयडल असायला हवे. परिचय सर्वप्रथम मी ज्या व्यक्तीचा करून देणार आहे त्या आपल्याला मागे जावं लागेल. आपण छान बोलले आहोत. तिथे बसू का? आम्ही समोर जाऊन बसू का? तर आजचा दिवसही पुरणार नाही. तर कार्यरत आहे. ज्ञानचा आतापर्यंत 25 वर्ष त्यांना अनुभव आहे. यांनी इतिहास आणि बीएड अशी त्यांची पदवी आहे. मी तुम्हाला म्हटलं अगोदर पण बोलताना की पदवी फक्त कागदाचा तुकडा असते, कर्तृत्व महान असतं. आता आपण त्यांचं कर्तृत्व वाचूया. मॅमने पायाभूत अभ्यासक्रम निर्मिती मंडळामध्ये काम केले आहे. ते त्याचा सदस्य आहेत. पायाभूत पाठ्यक्रम निर्मिती च्या सुद्धा त्या सदस्य आहेत. सृजन बालभारती सदस्य इयत्ता पहिली विषय भाषा या मंडळाच्या देखील त्या सदस्य आहेत. बालभारती बालवाटिका 1, 2 आणि 3 साठी पाठ्यपुस्तक निर्मिती सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. बालभारतीच्या पहिली दुसरी साठीची पाठ्यपुस्तकं तयार झाली. त्यामध्ये मॅडमचा अतिशय सिंहाचा वाटा होता. महिला तंत्रज्ञानी प्रशिक्षण अंतर्गत त्यांनी 380 शिक्षकांना दिलेला आहे. SCRT अंतर्गत अशी खेळ निर्मितीची पुस्तिका झाली. त्यामध्ये चॅनलसाठी मॅमने व्हिडिओ निर्मिती केलेली आहे. त्याचबरोबर नवोपक्रम निर्मितीमध्ये मॅडमने जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. शैक्षणिक साहित्य निर्मितीमध्ये
व्हिडिओ ऍप, पीडीएफ, बाहुली नाट्य आणि अनेक साहित्य निर्माण करण्यामध्ये मॅडमचा हातखंडा आहे. विज्ञानाचे प्रयोग आणि कृषी खेळ यांच्या पुस्तकांचं मॅडमने लेखन केलेलं आहे. राज्यस्तर शिक्षक, राज्यस्तर तंत्रज्ञानी शिक्षक असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. तर अशा मॅम आजपासून तुमच्या समोर उभ्या राहणार आहे. परिचय वास्तवात माझी दमछाक झाली आणि अजूनही बऱ्याच गोष्टी त्यांनी त्यात नमूद केलेल्या नाहीये. अशा ज्योत्ना खोजे मॅम त्यांचा सत्कार शाळेचे अधिवेशक आणि इंग्लिश साहेबांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. धन्यवाद साहेब. यानंतर मी विनंती करतो जिल्हास्तरीय प्रशिक्षणामध्ये पदाधिकारी आपल्या काम केलेलं आहे. उत्कृष्ट शिक्षक हा जिल्हा परिषद आतापर्यंत वेगवेगळ्या प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन काम केले आहे. त्यासोबत तंत्रज्ञान आहे अशा सर एकदम वेगवेगळ्या पद्धतीचे टीम आहे आपली. आतापर्यंत तुमच्या समोर जेवढे आणि आमचा नवनियुक्त नवीन दिवसाच्या तरुण आहात दिलेल्या नियमांमध्ये पार पाडलेल्या आहेत. मॅम MA इंग्लिश आहे, MA एज्युकेशन त्यांचं आता सुरू आहे. त्यांचं कार्य जर बघायला गेलं आपण तर मॅडम रयत शिक्षण संस्थेच्या शिवशंकर विद्या मंदिरामध्ये येथे काही काळ त्यांनी सेवा दिलेली आहे. त्याचबरोबर आता त्या सध्या महात्मा गांधी विद्यालय
प्रवरानगर येथे प्राध्यापनाचं काम करतात. मॅमने मूल्यवर्धन 3.0 मध्ये सुलभक म्हणून कार्य केलेलं आहे. गायन, वाचन आणि टेक्निकची त्यांना आवड आहे, त्याच्याकडे तुम्हाला सहज लक्षात येईल. तर अशा मागे प्रसाद मॅम यांचा सत्कार आदरणीय मंत्री साहेबांनी करावा अशी मला विनंती करतात. आदरणीय भांगरे साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. त्यांना विनंती आहे की आपण आम्हाला मार्गदर्शन करा. येतोय आवाज माझा? शुभप्रभात. अगदी छान आणि आनंदमय वातावरणामध्ये आपण आपल्या दिवसाची चौथ्या दिवसाची सुरुवात आपली झालेली आहे आणि अतिशय सुंदर परिवार त्या ठिकाणी आपल्यासमोर त्या टीमने सादर केला आणि त्याचा आपण सर्वांनी आनंद घेतला. खरं तर सर्व बाबी झालेल्या आहेत आणि 2 मिनिटं फक्त तुमच्यासोबत शेअर करावे म्हणून मी पुन्हा माईक माझ्याकडे घेतला आहे. तो म्हणजे काही प्रशिक्षणार्थींच्या सुंदर प्रतिक्रिया एक सकाळपासून म्हणा कालपासून आमच्यापर्यंत पोहोचल्या. कारण मी पण याच कॅम्पसमध्ये राहिलो. तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल जे इथे राहतात ते त्यांना माहीत आहे. आपले काही टीम मेंबर पण आणि इतर पण आणि तुम्ही पण काही जण इथे राहतात. त्याच्यामुळे त्यांच्यासोबत चर्चा करताना असं जाणवलं की नक्कीच एक चांगल्या पद्धतीने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा थोडासा प्रयत्न केला आहे. अजून आता किती यशस्वी आम्ही त्याच्यात होतोय हा शेवटपर्यंत आपण बघूया. परंतु एक चांगला प्रयत्न आपण सगळ्यांनी तुमच्यासोबत केलेला आहे. पुढील आता आपल्या 3च दिवस आपल्या हातामध्ये आहेत. तुम्हाला किती कान किती डोळे वगैरे ठेवून तुम्हाला जेवढं या ठिकाणी घेता येईल तर अभ्यासक्रम इतका मोठा आहे. पुस्तिका पाहिजे तर प्रत्येक घटकाचा एक विषय आहे आणि एक दिवसाचं सेशन 1 दिवसही कमी पडेल मला वाटतं. म्हणजे ते आमचे रिसर्च पर्सन आहेत आणि रिसर्च पर्सनचा एक विषय जर FLNचं जर म्हणजे मॅडमांना सांगायला सांगितलं तर ते मला वाटतं दिवसभरही त्यांना पुरणार नाही किंवा अभ्यासक्रम आराखडा असेल हे एक मोठं बाब आहे. तर एवढं आम्ही तुम्हाला देऊ शकणार नाही. परंतु आम्ही फक्त तुम्हाला सुलभन करणार आहोत की त्या जसं आपण वर्गामध्ये आपली तीच भूमिका आहे की विद्यार्थ्यांना आत्ताच्या विद्यार्थ्यांना आपल्याला सगळं बसायचं नाही. म्हणजे आपण पूर्वी असायचं की शिक्षक शिकवतील तेच मुलं शिकतील. आता तशी परिस्थिती राहिली नाही. आपल्याला फक्त त्याला काय शिकायचं तिथपर्यंत त्याला पोहोचवायचं. शिकण्यासाठीचा मार्ग आपण दाखवण्याचं काम करणारे आपण सगळे सुलभ आहोत आणि ही टीम आमची तेच काम करते. विविध कायद्यांचा आपल्याला इथे उल्लेख होणार आहे आज. म्हणजे बालकांच्या संदर्भातले विविध कायदे तर ते एका कायद्याचं एक पुस्तक आहे. एक कायदा जर समजून घ्यायचा ऐकलाय का तुम्ही शब्द? बालकांच्या लैंगिक अत्याचाराचा प्रतिबंध करणारा कायदा आहे. फार मोठा कायदा आहे आणि खूप महत्त्वाच्या तरतुदी. तो कायदा समजून घ्यायचा म्हटलं तर 1 दिवसही पूर्ण आहे. परंतु इथे फक्त आमची सुलभ तुम्हाला हिंट देते की काय आहे कसा आहे थोडक्यात आणि त्याचं पुढचं काम तुमचं असणार आहे की हे सगळे संदर्भ पुस्तिका तुम्ही मिळवायचं. म्हणजे आता तुम्हाला आता मी सुलभकांना दिलेलं आहे काही मंडळींच्या संदर्भ पुस्तिका शासन निर्णय काही महत्त्वाच्या उपक्रमाच्या पुस्तिका ते मी तुम्हाला सर्वांना देणार आहे PDF स्वरूपामध्ये. तर एक माझी विनंती आहे की सर्व मटेरियल तुम्ही प्रिंट करून घ्या. तुमची भरपूर सेवा आहे. अतिशय असं सक्षमतेने तुमच्याकडे कोणी म्हणणार नाही की हे शिक्षक यांना सर्व काही माहीत नाही किंवा काही गोष्टी. तर असं एक परिपूर्ण शिक्षक होण्याचं काम तुम्हाला पुढच्या काळामध्ये करायचं आहे. ही थोडीशी अनुभवाची शिदोरी आहे. त्या ठिकाणी आमचे सरांनी सुंदर असा परिचय करून दिला आणि मला खरं तर सरांचा एक छान अभिमान वाटतो की एक सुंदर टीम त्याने बिल्ड केली. आणि मी आता बघितलं सगळ्यांचा परिचय बघितला तर प्रत्येक जणाचं एक वेगळी व्हरायटी आहे. म्हणजे क्रीडा शिक्षक आहेत आपल्याकडे, इंग्रजी विषयामध्ये मास्टरकी मिळवणारे टीचर आहेत, वेगवेगळे आमचे माध्यमिक शिक्षक बांधव आहेत, ते पत्रकारिता करणारे आहेत, वर्गात एक वेगळ्या पद्धतीचं काम करणारे सगळे टीचर आहेत. म्हणजे असा एक
व्हर्सेटाईल आपण म्हणतो, अशा वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज आपल्यासमोर देण्याचा मानस आमचा एवढाच आहे की त्यापासून आपण काही प्रेरित होऊन आपल्याला काही बाबी घेता येतील आणि शाळा स्तराचं जे आपल्याला आपलं जे मूळ काम आहे, विद्यार्थ्यांना घडवण्याचं जे काम आहे, ते काम आपल्याला अतिशय सक्षमतेने करता यावं यासाठी खरं तर आपण हा सगळा प्रपंच मांडलेला आहे. एवढं सगळं नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. तर उर्वरित 3 दिवसाचा एक सुंदर आनंद तुम्ही सगळ्यांनी घ्या, उत्साहानं आनंद घ्या. म्हणजे आता कसं 3 दिवसाचे तास मोजायचे ठरले, मिनिट मोजायचे ठरले, तर किती आहे ते तुम्ही कॅल्क्युलेशन करा आणि प्रत्येक मिनिटाचा कसं मला त्याचा बेनिफिट माझ्याकडे मिळेल. एवढ्या जणांचा 400 लोकांचा समन्वय म्हणजे इंटरॅक्शन, कोण कुठल्या जिल्ह्यातला आहे, कोण कुठल्या तालुक्यातला आहे, कोणाकडे काय ॲबिलिटी आहे. खरं तर आता बघतो मी सरांना आता जस्ट आता पाहिलं तर त्यांची फोटोग्राफीचं स्किल आहे. म्हणजे प्रत्येक जणाकडे इतकं, जसं हॉवर्ड गार्डनचं थेरी माहिती आहे तुम्हाला, तर त्याच्यावर त्यांनी बुद्धिमत्तेचा उल्लेख केला आहे. माणसाकडे किती बुद्धिमत्ता असतात? 7, 8, अजून त्याच्यात काही काही वेगळं. तर म्हणजे प्रत्येकाकडे वेगळं कॅलिबर असतं आणि वेगळं फक्त आपण ते ओळखायला शिकलं पाहिजे. नाहीतर मग तुला ही धावण्याची शर्यत आहे, तुला धावावंच लागेल. ही पोहण्याची शर्यत आहे, त्याला पोहता येत नसलं तरी तुला पोहावंच लागेल. अशी आपली एज्युकेशन सिस्टीम खरं तर आपण सगळं तो विचार करतोय. परंतु प्रत्येक जणामध्ये असे वेगळं कॅलिबर आहे, तर ते कॅलिबर किंवा ती ॲबिलिटी ओळखायला आपण सगळ्यांनी शिकूया. विद्यार्थ्यांची असेल, आपल्या सर्वांमधले, आणि मग तिला कसं आपल्याला एक्सप्लोजर करता येईल यासाठी काय माध्यमं आपल्याला उपयोगी पडतील. तर असं छान इंटरॅक्शन करा, छान गोष्टी समजून घ्या. आणि आता कुणीही कृपया काही प्रशासकीय बाबीवर काही प्रश्न विचारू नका की मला इथून तिकडे जायचं आहे का, तिथून इकडे यायचं आहे का, मग आज यायचं आहे का. आज पण मला वाटतं सकाळी एक बांधव आले होते, पण त्यांना आपण कुणालाच असं ॲग्री करणार नाही किंवा ते शक्य पण नाही आहे. म्हणजे प्रशासकीय दृष्टीने मला ते पॉसिबल होणार नाही. तर आपण त्या सगळ्या बाबी आता दूर ठेवूया आणि ओनली अँड वन अकॅडमिक वर्गच स्तर, अध्ययन, अध्यापन आणि मला काय माझ्यासाठी इम्प्रूव्हमेंट करता येईल यासाठी आपण छानपैकी प्रयत्न करूया. सर्व सुलभकांचं, नवीन आलेल्या सुलभकांचं मनापासून स्वागत. आणि त्यानंतर कळसर काही तुम्हाला सूचना देतील, त्यानुसार आपण फॉलो करूया. ओके. Thank you very much, respected Bhamre Sahib, all of the dignitaries and my dear brothers and sisters. Good morning all of you. आवाज कमी होतोय. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपला टाइम लिमिटेशन आहे, फक्त 2 ते 3 महत्त्वाच्या समोर सूचना देणार आहे. तर सूचना देण्याच्या अगोदर काल पोल क्रमांक 2 मध्ये मी गेलो होतो. ते जे ब्रदर्स आणि सिस्टर, त्यांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी करेक्ट ॲन्सर दिलेलं आहे आपल्या सिलेबसबाबतचं, बरोबर आहे. त्यांनी प्लीज पुढे यायचं आहे. मी सन्माननीय भांबरे साहेबांनी विनंती करतो, छोटंसं गिफ्ट मी आणलेलं आहे, त्यांना ते द्यावं. यावर त्या पोल क्रमांक 2 मधले मॅडम सर पण आहेत, भांबरे साहेब. त्यानंतर आजचे जे सुलभक आहे नवीन आलेले वक्ते मॅडम असतील, अजून मॅडम, त्यांनी पण एक एक गिफ्ट आहे त्या मॅडमांना द्यायचं आहे. त्याचं कारण असं, प्लीज या ना, या मॅडम या. काय झालं पाहिजे जोरात, जोरात काय झालं. पूल क्रमांक 2 मध्ये 5 झाले. हां या ना, नवीन सुलभकात आले, तुम्ही पण या. नवीन सुलभक गिफ्ट या ठिकाणी द्यायचं आहे. एक एक घ्या, एक एक गिफ्ट आहे. 5 आहे मला सर, 5 मेंबर्स आले, बरोबर. टाळ्या कंटिन्यू चालू राहिल्या पाहिजे, टाळ्या कंटिन्यू चालू राहिल्या पाहिजे. कारण काल तुम्हाला वर्गात सांगितलेलं आहे मी की बक्षीस देत असताना आपल्या टाळ्या वाजवल्या, त्यांनी आनंद होत असतो. आपल्या कुलाचे प्रमुख सन्माननीय भांबरे साहेब जे आहेत ते गिफ्ट या ठिकाणी देत आहेत कॅन्डिडेटला. आता 5 कॅन्डिडेट आपण दिले होते, बरोबर. खूप सुंदर त्यांनी रिस्पॉन्स या ठिकाणी दिलेला आहे. काय कंटिन्यू चालू राहिलं पाहिजे, काय कंटिन्यू चालू राहिलं पाहिजे. चला अजून बोल नाही. जसं या ठिकाणी आपण नवीन सुलभकांचं अभिनंदन केलं, स्वागत केलं, तर या ठिकाणी तुम्ही देखील त्याच पात्र आहात. जेव्हा तुम्ही चांगल्या ठिकाणी काम करत असतात तर छोटंसं बक्षीस या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद साहेब. टायमाचं लिमिटेशन आहे, बिकॉज आय हॅव लर्न रिस्पेक्टेड कॉज ऑफ अनमोल होल्ड सर. त्यामुळे जास्त वेळ घेता फक्त 3 महत्त्वाच्या सूचना सांगतो आणि त्या सूचनेचं
तुम्ही तंतोतंत पालन करणार अशी मी अपेक्षा धरतो. पहिली महत्त्वाची सूचना, प्लीज 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 डोंट चेंज युअर क्लास. आपला वर्ग आता अजिबात बदलू नका, कारण संख्या माझ्याकडे फायनल आलेली आहे. वर्ग बदलू नका, कोणत्यावर कोणी जाऊ नका. आपला मित्रमैत्री जर दुसऱ्या वर्गामध्ये असेल तर तिथं पण जाऊन बसायचं नाही, ही पहिली महत्त्वाची सूचना. सेकंड महत्त्वाची, ऑफिसर ऑफ द डे जो आपण सिलेक्ट केलेला आहे, बरोबर ना, जे टीचर असतात बघा मेन, त्यांनी वर्गाचं पूर्ण प्रेझेंटेशनचा जो भाग आहे, प्रेझेंटेचा लेडीज किती जेंट्स किती हा आकडा जो आहे, जे आता पहिले सुलभ घेणार आहे त्यांना तो आकडा तुम्हाला द्यायचा आहे. कारण आपला एक परिपाठ झाल्यानंतर पुढचं सेशन माहिती काय तुमचं, पहिल्या तासाच्या अगोदर 10 मिनिटाचा असतं मला फीडबॅक, आजच्या दिवसाचा तो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पुस्तक वाटप करत असताना 2-3 कॅन्डिडेट असे आहे की ते पुस्तक जे आहे ना साहेब, थोडं प्रिंट आउट होणार तर पेजेसचा प्रॉब्लेम आहे काहीतरी, त्यांनी दाखवलं बघा मला काही पेजेस काय पाहिजे पेज पुस्तकामधली. असे 2-3 कॅन्डिडेट आहे. आणि अजून 2-3 असे आहेत त्यांना पुस्तक मिळालेलं नाही, पण ते इथं बसलेले आहेत.